नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण घेऊन आलोय ठाणे महानगरपालिकेची जाहिरात. हो, यस. आणि ते पण सर्वात मोठी जाहिरात आलेली आहे बघा मित्रांनो. आपण इतर जाहिराती बघितलेल्या आहेत तर ते कशा होत्या, एकदम कमी कमी प्रमाणात व्हॅकन्सी आलेल्या होत्या. पण इथं बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे तर टोटल 1773 अशी त्यांची व्हॅकन्सी आलेली आहे. तर आपण काय झालंय, डिटेल जाहिरात तर अद्याप प्राप्त झालेली नाही. त्याच्यामुळे आपण पेपरमध्ये जे काही जाहिरातीचा भाग आलेला आहे तो आपण एकदम एक्सप्लेन करत आहोत इथे. ओके. तर नेमकं पाहू आपण की कोणते कोणते पदं आलेले आहेत त्याच्यामध्ये. तुमच्या स्क्रीनवरती आहेत बघा. ओके. सहाय्यक परवाना निरीक्षक ह्याचा पगार बघा S10 आहे. 29,200 ते 92,300 असे भरपूर असे चांगले पेमेंट आहे याच्यासाठी. आणि दोन पदं आहेत. ओके. आणि आपल्या सर्वांचं फेवरेट बघा कोणचं, तर हे आहे आपल्या सर्वांचं फेवरेट, लिपिक तथा टंकलेखक. आपले सर्वांचं एकदम हे असतं ना, फोकस असतं ना की सर आपले टायपिंग सर्टिफिकेट आलेले आहेत, सर जाहिरात कधी येणार कधी येणार, बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले असतात. ओके. तर तुमच्या सर्वांसाठी आता आनंदाची बातमी, मग ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. ओके. लिपिकच्या किती जागा आहेत तर 53, म्हणजे चांगल्या जागा आहेत. नॉट बॅड असं आपण म्हणू शकतो. 53 जागा म्हणजे चांगल्या. आता आपल्या कास्टला किती जागा येणार, काय येणार, हे सगळं डिटेल माहिती आपल्याला याच्यामध्ये आपल्या ॲडव्हर्टाईज जे येईल ऑफिशियल त्याच्यामध्ये आपल्याला सर्व काही कळेल. पण सध्याची माहिती म्हणून, एक प्रिपरेशन म्हणून तुम्हाला हे सर्व आता कसं आज किंवा उद्या आपल्याला हे पूर्ण डिटेल ॲडव्हर्टाईज पडेलच. पण आता सध्या पेपरमध्ये त्यांनी टाकलंय तर नेमकं काय काय टाकलंय हे सगळं आपण पाहू. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक खुशखबर देणार आहे की आणखी एक जाहिरात आलेली आहे. ती कोणची आहे आणि किती पदं असणार हे सर्व माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी सांगू. ओके. तर सध्या आपण ठाणे महानगरपालिकेचं बघतोय. लिपिकचे 53 पद आहेत. आणि त्याचा म्हणजे जो क्लर्क आहे त्याच्यासाठी आपल्याला टायपिंग सर्टिफिकेट लागत असतात. ओके. इंग्लिश 40 लागते आणि मराठी 30 लागते. आणि त्याचा पेमेंट 19,900 पासून सुरू होतो. आणि ते ठाणे महानगरपालिका असल्यामुळे याचा कमीत कमी 25,000च्या पुढं, म्हणजे 30च्या पुढे असं पण आपण गृहीत धरू शकतो. तर तेवढा पगार आपला होणार आहे. हे बेसिक असतं 19,900, S6 असतं. ओके. लिपिक लेखामध्येच आहे बघा, S6 तेच आहे. ह्याची 32 पद आहेत. आता यांचा नेमका क्रायटेरिया काय आहे ते सर्व आपल्याला डिटेल ॲडव्हर्टाईजमध्ये पाहता येईल. ओके. तर सध्या तुम्ही माहिती म्हणून बघा की नेमकं पदं किती आहेत आणि कशाची आहेत. ओके. तर कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर जो असतो त्याची चांगली पदं आलेली आहेत बघा इथे. आणि त्यांचा पे स्केल पण एकदम चांगला आहे, S15 आहे. ओके. तर हा बघा कनिष्ठ अभियंतामध्ये बघा इकडे मेकॅनिकलचे आहे, इकडे खाली आपले विद्युतचे आहे, आणि वरती आहेत ते सिव्हिलचे आहेत, नागरी म्हणजे सिव्हिल. ओके. तर सिव्हिलसाठी एकदम चांगली आनंदाची बातमी की 24 अशा व्हॅकन्सी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर जो मेकॅनिकल असतात त्यांच्यासाठी 16 आलेले आहेत पदे. आणि जो विद्युत आहे, ओके, इलेक्ट्रिकल असतात त्यांच्यासाठी 4 पद आहेत. म्हणजे की आपले जेईसाठी पण एक चांगली ॲडव्हर्टाईज आलेली आहे. त्याच्यामुळं सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे की क्लर्क पण चांगल्या जागा आहे आणि ज्युनियर इंजिनियर पण चांगल्या जागा आहे. एक भरपूर अशी 1700+ वाली व्हॅकन्सी घेऊन ठाणे महानगरपालिका आलेली आहे आपल्यासमोर. तर सर्वांनी हा चान्स सोडायचा नाही. ओके. पुढे बघू आपण कनिष्ठ अभियंतामध्येच. इथे बघा त्यांनी दाखवले S14 आहे. याच्यामध्ये काय क्रायटेरिया असणार आहे हे सर्व आपल्याला डिटेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ की नेमकं कुठल्या पदासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे. तर सध्या तुम्हाला जर एक ग्रॉस जर सांगितलं तर लिपिकसाठी लागते तुम्हाला काय लागते, एक डिग्री लागते, प्लस तुम्हाला लागतं टायपिंग सर्टिफिकेट. बस एवढाच क्रायटेरिया असतो. आणि डिग्री चालतं. ओके. येस. लिपिक लेखासाठी पण लागतं आणि लिपिक टंक लेखकसाठी पण लागतं. पण लिपिक लेखामध्ये त्यांनी काय दिलंय क्रायटेरिया ते आपण डिटेल ॲडव्हर्टाईजमध्ये पाहू. पण सध्या तरी ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट्स आहेत किंवा जे आपल्या डिग्रीच्या फायनल इयरला आहेत ते पण अप्लाय करू शकतात. ओके. येस. कनिष्ठ अभियंतासाठी तुम्हाला डिप्लोमा लागतो, डिग्री लागत नाही. हे एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ग्राह्य धरायचे तुम्ही की तुमचा डिप्लोमा असेल तर तुम्ही कनिष्ठ अभियंताच्या आता आपापल्या ब्रँचनुसार तुम्ही ते व्हॅकन्सी पाहून अप्लाय करू शकता. ओके. आणि ही परीक्षा कोण घेणार आहे हे पण तुम्हाला मी शेवटी सांगतो. ओके. येस. तर बघा प्रदूषक निरीक्षक म्हणून आलेलं आहे, एक जागा आहे.
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, ही अधिकारी लेवलची पोस्ट आहे, ज्याचा बेसिकच बघा ना तुम्ही 29,200 पासून सुरू होताना दिसतोय आपल्याला. ओके. येस. तर नेक्स्ट पाहू आपण अग्निशमन सेवा. फायरमॅनचे जे आहेत आपले बरेच विद्यार्थी जे पोलीस भरती करतात, त्यांनी फायरमॅनचा पण कोर्स केलेला असतो, तर त्यांच्यासाठी बघा भरपूर मोठी व्हॅकन्सी आली, 381 जागा आहेत. ओके. तरी एकदम असं चांगलं पोस्ट म्हणू शकता आपण फायरमॅनच्या, की हे बघा इथं तुमच्या स्क्रीनवरती मी याला राऊंड केलेला आहे. तर याचा बेसिक आहे 18,000 पासून ते 56 इथपर्यंत आहे. एकदम चांगला. आणि व्हॅकन्सी तर भरमसाठ व्हॅकन्सी आहे, कारण ही बाबा सरकारी नोकरी आहे फायरमॅनची. ज्यांचा कोणाचा आता याच्यासाठी क्वालिफिकेशन असतं, म्हणजे मागच्या जाहिराती पाहता तर 10वी प्लस त्यांचा एक डिप्लोमा काहीतरी कोर्स असतो अग्निशमनचा, तो केलेला पाहिजे बस. आता ज्यांनी केलेला आहे त्यांना माहिती असेल ते. येस. तर नेक्स्ट बघा, हे आता मेडिकलवाल्यांसाठी पण एक चांगली बातमी आहे, की त्यांच्या पण भरपूर अशा बघा वैद्यकीय, निमवैद्यकीय शिक्षण सेवा, यस, हे वैद्यकीय सेवा, डायटिशियन, हे सगळ्या गोष्टी आता वैद्यकीयवाल्यांसाठी बघून घ्यायच्या स्क्रीनवरती. तुम्ही स्टॉप करून पण वाचू शकता, सगळ्या गोष्टी आहेत आणि तुमच्या व्हॅकन्सी भरपूर आहेत. आता आपल्या ज्या ताई असतात, ओके, नर्सवाल्या, ओके, तर त्यांच्यासाठी बघा 457 जागा आलेल्या आहेत. एकदम चांगली मोठी अशी ॲडव्हर्टाईज ठाणे महानगरपालिकेनं आज पाठवलेली आहे. ओके. तर याच्यासाठी नेमका क्रायटेरिया काय लागतो, तर नर्ससाठी नर्सिंगचे जे कॉलेज असतात तिथे एक त्यांचा कोर्स असतो, तो केलेला पाहिजे. ओके. येस. आणि डिटेलमध्ये जे काय असेल ते आपण ॲडव्हर्टाईजमध्ये परत येऊ एक व्हिडिओ घेऊन. येस. तर सध्या तुम्ही फक्त व्हॅकन्सी बघून घ्या किती आहे काय आहे, आणि तयारीला सुरू करा. ओके. तर सर्व काही वाचून व्हिडिओ लेंदी करण्यात काही अर्थ नाहीये, तुम्ही स्टॉप करून हे वाचून घ्यायचंय. ओके. येस. तर सहाय्यक ग्रंथपाल म्हणून एक आहे बघा इकडे. तर याच्यासाठी पण एनी डिग्री लागते, पण ग्रंथचं काहीतरी त्यांचा एक कोर्स असतो, तो केलेला पाहिजे. येस. नेक्स्ट बघू आपण, हे सहाय्यक ग्रंथपाल पण लक्ष ठेवायचं. ओके. एक वॅकन्सी आहे. मी तर काय म्हणतोय, एक जागा जरी असेल ना तरी फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता कसं आहे माहिती का, सरकारीसाठी ही सरकारी नोकरी असते महानगरपालिका म्हणजे, आणि त्याच्यासाठी भरपूर आपल्याला कॉम्पिटिशन बघायला मिळते. तर एक जागा असेल तर तिथं कॉम्पिटिशन कमी असते असं समजायचं, जागा कमी आहेत असं समजायचं नाही. ओके. एक जरी जागा असली ना, फॉर्म भरायचा, 1,000 रुपये गेले तरी चालतील, पण आपल्याला कसं आहे, नोकरी मिळवणं हे सध्या आपलं टार्गेट आहे. त्याच्यामुळं हाईघाई करायची नाही फॉर्म भरायला. येस. सहाय्यक ग्रंथपालची एक जागा आहे. परत ते एक्स मध्ये एक असिस्टंट म्हणून एक आहे, टेक्निशियन. सर्व काही बघून घ्यायचंय. आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो येईल ॲडव्हर्टाईजमध्ये तो चेक करायचा. हे बघा, प्रसविका म्हणून इथे एक पोस्ट आहेत, 117 आहेत. ते नेमकं काय आहेत सर्व काही आपल्याला आज रात्रीपर्यंत कळून जाईल, की नेमकं कशाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे वगैरे वगैरे. ओके. तर टोटल बघा तुमच्या स्क्रीनवरती 1773 ही जागा आहेत. एवढ्या मोठ्या वॅकन्सी घेऊन आलेली आहे, आणि याची फॉर्म भरण्याची तारीख बघायचं आपल्या स्क्रीनवरती बघा. अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 12 ऑगस्ट पासून, म्हणजे उद्यापासून ते 2 सप्टेंबर पर्यंत आहे. म्हणजे चांगले त्यांनी एक आपल्याला डॉक्युमेंट काढण्यासाठी वगैरे एक चांगला कालावधी त्यांनी इथे दिलेला आहे आपल्यासाठी. ओके. येस. तर ऑनलाईन भरायचं आहे आपल्याला हे सगळं काही. आणि तुम्हाला हे सांगायचं होतं मला, की ही परीक्षा TCS घेणार आहे. ज्यांनी कोणी 2023 पासून TCS कडे आहे सर्व काही, त्यामध्ये तलाठी भरतीपासून जे आपल्या WRD सगळ्या सगळ्या एवढ्या मोठ्या वॅकन्सी निघाल्या होत्या, आणि सर्व बऱ्यापैकी TCSने घेतल्या होत्या. TCS घेते किंवा IBPS घेते. त्याच्यामुळं TCS पॅटर्न आपल्याला ज्ञात आहे, आणि त्याचा सिलेबस वगैरे सर्व आपल्याला माहित आहे, की 25 मार्काचं आपल्याला मराठी असतं, 25 प्रश्न, सॉरी, 25 प्रश्न म्हणजे 50 मार्क. ओके. टोटल 200 मार्काचा पेपर असतो. तर 4 याच्यामध्ये तो डिवाइड झालेला असतो, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि GK. ओके. तर प्रत्येकी 25-25 प्रश्न असे 200 मार्काचा पेपर असतो. येस. तर आपल्याला जे ॲडव्हर्टाईज आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
आणि जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवायचं आहे. स्पर्धा वेब असं सर्च करायचं आहे टेलिग्रामवरती, आपलं टेलिग्राम चॅनल येईल मग. ओके, तर राहिला विषय फीसचा. तर जे अमागास असतात, ओके, जे की ओपन मध्ये येतात त्यांच्यासाठी 1,000 फीस आहे. आणि जे ओबीसी, SC, BC इतर जे काही आता जे महानगरपालिका ठरवेल त्यांच्यासाठी 900 रुपये फीस असणार आहे. ओके, येस. तर इथे बघा, तुम्हाला काही अडचण असेल, डाऊट असेल तर इथं डायरेक्ट त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ईमेल ID पण दिलेला आहे. ओके, तर हे सगळं बघायचं, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे. आणि मी तुम्हाला एक खुशखबर देतो म्हणलो होतो व्हिडिओच्या शेवटी, ती अशी आहे की आणखी एक जाहिरात येत आहे. ओके, मीरा भाईंदरची आहे. आणि ती पण अशीच भरमसाठ पदं येणार आहे त्याच्यामध्ये पण, मीरा भाईंदरमध्ये पण. ही आहे तुमच्यासाठी एक खुशखबर. ओके, तर जाहिरात आल्या आल्या आपण भेटू लगेचच. ओके, यस, थँक्यू सो मच.